आणि त्यांच्यातर्फे बक्षीस आहे. तुम्हाला सांगितलं पहिले 3 नंबर हे असणारच आहेत आणि त्यानंतर 2 नंबर उत्तेजनार्थ म्हणून देणार आहे. बक्षीस आपल्याला देण्यात येणार आहे. तरी मी या ठिकाणी ही स्पर्धा सुरू करण्यासाठी मी परीक्षकांना विनंती करत आहे. आज जर चालू परिस्थिती बघितली तर वर राजकारण्यांनी वक्तव्य करायचे, खाली दंगली घडवायच्या. वर ते वक्तव्य करतात आणि पडसाद खाली उमटतात आणि त्याच पडसादामध्ये कलेक्टर IPS अधिकाऱ्यांची मुलं फार दंगलीमध्ये जात नाही, जातात तुमचे आमचे सर्वसामान्यांची गरिबांची मुलं. आणि म्हणून त्यांच्यासाठी एक कविता आहे, स्वप्नील चौधरी लिहितात. कवितेचं शीर्षक आहे चल दंगल समजून घेऊ. डॉक्टर स्वप्नील चौधरी म्हणतात, आदेश आले अफवा आल्या रंगीबेरंगी झेंडे आले. आदेश आले अफवा आल्या रंगीबेरंगी झेंडे आले. दगडासोबत धोंडे आले आणि कळपाने गेंडे आले. दगडासोबत धोंडे आले आणि कळपाने गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले आणि मतांसाठी बडवे आले. दगडांसोबत धोंडे आले, कळपाने गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले आणि मतांसाठी बडवे आले. दंगल पेटली घर पेटली, दंगल पेटली घर पेटले. हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या तुटल्या काचा फुटल्या. यात माणसांचं मरण झालं आणि ब्रेकिंग न्यूजला फक्त कारण झालं. गाड्या तुटल्या काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं आणि ब्रेकिंग न्यूजला फक्त कारण झालं. पत्रकार घटनेच्या खोलात गेले आणि घटनास्थळी जे जेलात गेले. पत्रकार घटनेच्या खोलात गेले आणि घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? धर्मावाले की झेंडेवाले? त्यांना जामीन द्यायला आलं कोण? धर्मावाले की झेंडेवाले? आले माय बाप आले भाऊ, चल भावा दंगल समजून घेऊ. खरं खोटं तपासून पाहू. की हे जे काल झालं त्यात फक्त आणि फक्त गरिबाचा हाल झालं. की हे जे काल झालं त्यात फक्त आणि फक्त गरिबाचा हाल झालं. पोलिसांनी हुडकली त्यात सगळी पोरं अडकली. पोलिसांनी ओळखली त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस दाखल शिक्षा, मग दाखल केस दाखल शिक्षा. कशाची शाळा आणि कशाची परीक्षा? मग दाखल केस दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा? मग पोलीस स्टेशनात गाड्या आला आणि दंगल पेटवणारा भाड्या आला. मग पोलीस स्टेशनात गाड्या आल्या, दंगल पेटवणारा भाड्या आला. त्यांच्या आपसात मिटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली. त्यांच्या आपसात मिटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली. पैशाने कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. पैशाने कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मवतात, बाकी भाकरीसाठी मवतात. चल भावा दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. BA फर्स्ट इयर. माझ्या कवितेचे नाव आहे माणसा तुला किंमत नंतर आधी धर्म जाती. कवितेचे कवी आहेत विश्वनाथ बर्फे. रक्तपात घडतो इथे उरेना काहीच हाती. माणसा तुला किंमत नंतर आधी धर्म जाती. माणसा तुला किंमत नंतर आधी धर्म जाती. शिल्लक साऱ्या भावना गोंधळ ही भाचे रीती. मोठेपणाचे अत्तरे मिरविता नजरेतून उतरती. मोठेपणाचे अत्तरे मिरविता नजरेतून उतरती. जातीयतेचे विषाणूचारी बाजूने उतरती. माणूस म्हणून जगायला वाटते आज भीती. माणूस म्हणून जगायला वाटते आज भीती. कर्म समजण्यात चुकला माणूस हिजल्या साऱ्या वाती. कर्म समजण्यात चुकला माणूस हिजल्या साऱ्या वाती. शरीरावर ही सत्ता नाही तरी हा उद्मात किती. शरीरावर ही सत्ता नाही तरी हा उद्मात किती. मरणारा मरतो कसा हे दर्शक बनून पाहती. सत्वंतेचे नाटक करण्यात दर्शक हे जमा होती. सत्वंतेचे नाटक करण्यात दर्शक हे जमा होती. मृत्यूनंतर ही संपत नाही जुन्या सारी रीती. माणूस म्हणून जगायला वाटते आज भीती. माणूस म्हणून जगायला वाटते आज भीती. उठतील जेव्हा झोपलेले झोपेच्या संगीतून. राग द्वेष अहंकार जातील ते जळून. राग द्वेष अहंकार जातील ते जळून. भरकटलेल्या विचारांची होईल जेव्हा माती. भरकटलेल्या विचारांची होईल जेव्हा माती. प्रेमाची अन आपुलकीची होईल तेव्हा क्रांती. प्रेमाची अन आपुलकीची होईल तेव्हा क्रांती. धन्यवाद. कविता ऐकवणार आहे आणि ही मी स्वरचित केलेली आहे. आजी ज्ञानाचे भंडार असते, अंधारात प्रकाशाचे दार असते.
आजी ही ज्ञानाचे भंडार असते, अंधारात प्रकाशाचे दार असते. कधी मायेची हळुवार हुंकार, कधी छडीचा कडवा आवाज. होकार यंत्री आहे, तिचे शब्द आम्हाला मंत्र आहेत. विचारात नेहमी गुरफटतो आम्ही, ती मात्र अजूनही स्वातंत्र्य आहे. आजी म्हणजे दरारा असतो, आजी म्हणजे शहारा असतो. कुठलंही पाऊल चुकत नाही, नजरेत गडा पहारा असतो. आजी म्हणजे गडबड आहे, आजी म्हणजे प्रेमही आहे. पाहता क्षणी डोळ्यात ठरणार धरती बहारदस्त घडवण आहे. स्वराज्य घडवले शिवानी, स्वराज्य घडवले शिवानी, पण लढवले बाजीने. जन्म आई वडिलांनी दिला, संस्कार दिले ते आजीने. घडले साजीने बनवले तिने जे, घरटे साजीने बनवले तिने जे, ते आम्ही वाढवणार आहे. नसा नसात वाढवणार आहे तिचा आत्मविश्वास आहे. संतोष खिस्ते, फर्स्ट इयर. माझ्या कवितेचं नाव आहे मी कुणाला कळलोच नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोणाचा जाने मला छळले नाही, जाने मला छळले ना. सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधीच दरवळलो नाही, मी कधीच दरवळलो नाही. केला सामना वादळाशी, केला सामना वादळाशी, त्याच्यापासून पळलो नाही, त्याच्यापासून पळलो नाही. सामोरा गेलो संकटांना, सामोरा गेलो संकटांना, त्यांना पाहून वळलो नाही, त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले हे दुःख सारे, कधीच मी हळहळलो नाही, कधीच मी हळहळलो नाही. आज जीवनी सुख जरीही, आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही, कधीच मी हुरळलो नाही, कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची, कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधीच मी मळलो नाही, खोट्यात कधीच मी मळलो नाही. रुसून राहिले माझे, रुसून राहिले माझे अगदी जवळचेच, पण मी कुणाला कळलोच नाही, मी कुणाला कळलोच नाही. धन्यवाद. हा माझा अंत नाही, पेटे नवद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. पेटे नवद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. कॉमर्स मध्ये शिकत आहे. आज मी तुमच्या समोर आई ही कविता सादर करणार आहे. आई ही आई असते, दुधावरची साई असते. आई ही आई असते, दुधावरची साई असते. बाहेरून कठोर असते, पण आतून मात्र मऊ असते. सगळ्यांच्या आधी ती उठते आणि सगळ्यांच्या नंतर ती झोपते. मरमर कष्ट करून पोट सगळ्यांचं ती भरते. रागावते पण ती समजूनही सांगते. ती कोणाची दुश्मन नसते ना कोणाची वैरी. सगळ्यांसाठी तिची माया एकच असते. जी घरासाठी आपले सर्वस्व पणाला लावते. आपल्या अनेक अवतारांनी ती घर मनापासून जगते. ती आई असते. आई तुझा आशीर्वाद लाभो माझ्या आयुष्याला. तुझ्या आशीर्वादाने जिंकीन मी या जगाला. धन्यवाद. सुनील राठोड, यशवंतराव मनोहर यांची कविता मी सादर करत आहे. आकानादने हक्का घातला माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दांची धावून आले. माझ्या निरुद्ध निखाराने माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. डोळ्यापुढे अंधार आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण आग घेतली धारावी, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेपला. चिडून चिडून सांड होते ऊन, तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. दिवसाही दाटायचे अंधार, तेव्हा शब्दांनीच हातात दिसली दिली. जणू न देणारे काही विसरायचे होते, तेव्हाही शब्दांनीच तो सावरला. मरणाचे धारे सापडलेला, तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. काही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. कधीही वाऱ्याने टाळले, कधीही निवाराने टाळले, तेव्हाही शब्दांनीच पुरात आश्रम दिला. मी भिकारी, मी शब्दांचं काय देऊ, मी कर्जदार, शब्दांचा कसा उतारा घेऊ. मी शब्दात शिरलो आणि स्वतःला विचारले, जर मी प्यायलो आणि शब्दांनी ते विचारले. धन्यवाद. मी यंदा 11वी सायन्स शिकत आहोत.
माझे कवितेचे नाव आहे आठवण आणि आठवण कवितेचे कवी आहेत सारंग पांपडवार. गडगडले आभाळ वनाचे डोळ्यांचे हे फुटले ढग, गडगडले आभाळ वनाचे डोळ्यांचे हे फुटले ढग, तुझी आठवण दाटून येते केवढा पाऊस पडला बघ, तुझी आठवण दाटून येते केवढा पाऊस पडला बघ. दुतडी भरून वाहती ठोके काळजासी आला पूर, दुतडी भरून वाहती ठोके काळजासी आला पूर, एक कागदी होडी त्यातच वाहता वाहता गेले दूर, एक कागदी होडी त्यातच वाहता वाहता गेली दूर. त्या होडीला काठ मिळेना गाव कळेना दिशा वळेना, किती विनवण्या केल्या तरी हे आभाळाशी तिचे जुळेना. लोट वाढला वेग वाढला शिडीत सुद्धा पाणी घुसले, थोडे वाहून गेले थोडे गालावरती साचून बसले. पाणीच पाणी पाणीच पाणी नुसते पाणी पाणी झाले जग, तुझी आठवण दाटून येते केवढा पाऊस पडला बघ. तुझेच हसणे माळून सुंदर लाज लाजली सजली धरती, समुद्रासही आली होती तुझ्या अस्तित्वाची भरती. तुझेच ओढे तुझेच ओहळ तुझाच पाऊस तुझेच ओवळ, तुझेच आहे आकाश केवळ इंद्रधनुत ही तुझीच निवळ. तुझ्या तुझ्या या तुझ्यात डुबून पार बुडले माझे जग, तुझी आठवण दाटून येते केवढा पाऊस पडला बघ. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कार्तिकी मंगळे. कविता दवांत आलीस भल्या पहाटी. दवांत आलीस भल्या पहाटी, शुक्रांच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या तरल पावलांमधली शोभा. अडलीस आणि पुढे जराशी हसलीस, मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यांमधल्या दारिंबाचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्या ओळख कैशी गत जन्मांची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींचा ऐकल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मळ नखांवरती अनशुभ्र चांदण्या कुणी गोंडाव्या. दवांत आलीस भल्या पहाटी, अभ्रांताच्या शोभित एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावलांमधल्या शोभा. धन्यवाद. माझं नाव स्वप्नांजली जाधव. मी एकदा 11वी कॉमर्स मध्ये शिकत आहे. मी आज तुमच्या पुढे एक कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेची कवयित्री प्रियांका मिसाळ आहे. माझ्या कवितेचे नाव तू हसला तर ते जळतील. तू हसला तर ते जळतील, तू रडला तर ते हसतील. तू हसला तर ते जळतील, तू रडला तर ते हसतील. काही नवं केलं तर पाप म्हणतील, जुन्यात अडकून राहिलं तर श्राप म्हणतील. काही नवं केलं तर पाप म्हणतील, जुन्यात अडकून राहिलं तर श्राप म्हणतील. गमावलं तर दारिद्र्य म्हणतील, कमावलं तर माग म्हणतील. गमावलं तर दारिद्र्य म्हणतील, कमावलं तर माग म्हणतील. पुढे निघाला तर मागे ओढतील, मागे राहिला तर तुडवतील. पुढे निघाला तर मागे ओढतील, मागे राहिला तर तुडवतील. तू हात दिला तर साथ म्हणतील, तू तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील. तू हात दिला तर साथ म्हणतील, तू तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील. कौतुक केलं तर वा म्हणतील, उणीव दाखवली तर जा म्हणतील. कौतुक केलं तर वा म्हणतील, उणीव दाखवली तर जा म्हणतील. काही काम केलं तर काय केलं म्हणतील, काही काम नाही केलं तरी काय केलं म्हणतील. म्हणून तू जग, तुला हवं तसं मित्रा, जगाचं काय ते काही म्हणतील, ते काही म्हणतील. धन्यवाद. माझे नाव गौरी संतोष बंगराव. मी आता 11वी शिकत आहे आर्ट. तर माझ्या कवितेचे नाव आहे मीपणा. तर माझ्या कवितेचे कवी आहे पु ल देशपांडे. एकदा मीपणा विकून पहा जेव्हा कोणीही घेणार नाही. एकदा मीपणा विकून पहा जेव्हा कोणीही घेणार नाही, तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं तर अंतःकरणातून, आरोळी तर सारेच देतात. ऐकावं तर अंतःकरणातून, आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सगळेच धरतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सगळेच धरतात. शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात. शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात. खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरून तर सारेच जेवतात. खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरून तर सारेच जेवतात. त्यावेळी तर दुसऱ्यांच्या दुःखाचे विष, सुखाची गोड तर सारेच घेतात. त्यावेळी तर दुसऱ्यांच्या दुःखाचे विष, सुखाची गोड तर सारेच घेतात. जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात. जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात. ठेवावा तर शत्रूवर पण विश्वास, विश्वासघात सगळेच करतात.
ठेवावा शत्रूवर पण विश्वास, विश्वासघात सगळेच करतात. दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं, वेळ तर सर्वांचीच येते. दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं, वेळ तर सर्वांचीच येते. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, राग तर सर्वांचीच होते. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, राग तर सर्वांचीच होते. धन्यवाद. माझे नाव पल्लवी विष्णुपाल झाले. कवितेचे शीर्षक बापले. कवितेचे कवी संकलित. सगळ्यात जास्त ओढ बाप लेकीच्या नात्याला असते. सगळ्यात जास्त ओढ बाप लेकीच्या नात्याला असते असं म्हणतात. खरंच आहे हे. असं म्हणतात, खरंच आहे हे. आईने जरी 9 महिने पोटात जन्म सांभाळून जन्म दिला असला तरी बापाचं काळीज म्हणजे लेक असतं. बापाचं काळीज म्हणजे लेक असतं. आई वडिलांच्या प्रेमाची तुलना नाही होऊ शकत. ही जरी गोष्ट खरी असली तरी बापाचं लेकीवरचं आणि लेकीचं बापावरचं प्रेम, बापाचं लेकीवरचं आणि लेकीचं बापावरचं प्रेम चिमटभर जरी जास्त असलं, कारण बाप असा एकमेव व्यक्ती आहे. बाप हा असा एकमेव व्यक्ती आहे जो तिला कधीच धोका देऊ शकत नाही, रडवत नाही. पाहिजे ती हौस पूर्ण करतो. पाहिजे ती हौस पूर्ण करतो. कायम तिची एखाद्या राजकुमारी सारखी काळजी करतो. संपूर्ण जग जरी विरोधात गेलं, बाप हा लेकीसोबत खंबीरपणे उभा असतो. बाप हा खंबीरपणे लेकीसोबत उभा असतो. मी सांगते. माझ्या कवितेचे नाव आहे गजल. ही कविता सुरेश भट यांची आहे. भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की मज हसावे लागले. भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की मज हसावे लागले. ठेविले आज डोळे आपले मी कोरडे, ठेविले डोळे आज मी आपले कोरडे, पण तुझाच्या आसवांनी मज भिजावे लागले. लोक भेटायास आले काटत्या पायासवे, लोक भेटायास आले काटत्या पायासवे, अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले, अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले. गवसला नाही तर मजला चेहरा माझा कधी, गवसलाच नाही माझा चेहरा मजला कधीच. मी असे होते मलाही आठवावे लागले. एकदा केव्हा तरी मी वचन कवितेला दिले, एकदा केव्हा तरी मी वचन कवितेला दिले. राख रांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले, राख रांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले. धन्यवाद. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे कसे सरतील सये. कसे सरतील सये माझ्या विना दिसू तुझे सरताना आणि सांग सरते ना. कसे सरतील सये माझ्या विना दिसू तुझे सरताना आणि सांग सरते ना. गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना, भरतील ना. कसे सरतील सये माझ्या विना दिसू तुझे सरताना आणि सांग सरते ना. गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना. पावसाच्या दारा दारा मोजताना दिसता रीत रीत मन तुझं उरे. पावसाच्या दारा दारा मोजताना दिसता रीत रीत मन तुझं उरे. ओठभर हसे हसे उरातून वेडी पिसे खोल खोल कोणात झुरे. ओठभर हसे हसे उरातून वेडी पिसे खोल खोल कोणात झुरे. आता जरा आळी मिळी तुझी माझी व्यथा नेळी सोसताना सुखावून हसशील ना. आता जरा आळी मिळी तुझी माझी व्यथा नेळी सोसताना सुखावून हसशील ना. गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना, भरतील ना. कसे सरतील सये माझ्या विना दिसू तुझे सरताना आणि सांग भरतील ना. गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना. कोण तुझ्या शोधातून उभे असे सांगून चिडी चुप शांत दिवा. कोण तुझ्या शोधातून उभे असे सांगून चिडी चुप शांत दिवा. ना बाजून गोरा चांद, ना बाजून गोरा चांद, ना बाजून गोरा चांदवा. चांदण्याचे कोटी कण आठवांचे ओले कण रोज रोज निज बरोबर ना. चांदण्याचे कोटी कण आठवांचे ओले कण रोज रोज निज बरोबर ना. कसे सरतील सये माझ्या विना दिसू तुझे सरताना आणि सांग सरतील ना.
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मोसू मोसू पाणी सांग भरतील ना भरतील ना भरतील ना. धन्यवाद.